सो स्कॉलरशिप्स आणि फेलोशिप सध्या म्हणजे मी तर असं म्हणेन की प्युअर सायन्सेसमध्ये सध्या स्कॉलरशिपचा सुकाळ आहे. म्हणजे CSIR ची स्कॉलरशिप असते PhD करायला, तर त्याची त्यांनी संख्या वाढवली आहे. त्याच्यानंतर ती किशोर विज्ञान जे आहे त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळते. इनफॅक्ट इंजिनिअरिंग मेडिकल हे प्रोफेशनल कोर्सेस मानले जातात. म्हणजे कसं की इंजिनियर तुम्ही झालात की तुम्हाला लगेच नोकरी लागू शकते असं मत आहे लोकांचं. असं असतं असं नाही, पण असं मत आहे. पण तर त्यामुळे त्याच्यात PhD मध्ये किंवा मास्टर्स करायला तुम्ही परदेशी गेलात तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळायची शक्यता खूप कमी असते. तुम्ही परदेशी MBA करायला गेलात तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. पण तुम्ही परदेशी किंवा आपल्याकडच्या कुठल्याही संस्थेत PhD करायला गेलात तर तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप मिळते. म्हणजे हे जी मी सगळी संस्थांची नावं सांगितली, या सगळ्या संस्था तुम्हाला राहायची व्यवस्था आणि पूर्ण वेळ स्कॉलरशिप PhD करताना मिळते. त्याच्यानंतर नुसतं तेवढंच नाही तर PhDच्या काळात किंवा त्याच्यानंतर तुम्हाला अशी ट्रॅव्हल ग्रांट, दर वर्षाची एक बुक ग्रांट की तुम्ही 20,000 रुपयाची पुस्तकं विकत घेऊ शकता स्वतःसाठी. ट्रॅव्हल ग्रांट की तुम्हाला परदेशी कॉन्फरन्सला जायचं आहे तर त्या मिळतात. इनफॅक्ट प्युअर सायन्सेसमधल्या कॉन्फरन्सेस असतात ज्या तुम्हाला स्पॉन्सर करतात. इंजिनिअरिंग कॉन्फरन्सेसमध्ये तुम्हाला पैसे भरून स्वतः जावं लागतं, पण गणिताची, फिजिक्सची, केमिस्ट्रीची, बायोलॉजीची कॉन्फरन्स असेल तर ते तुम्हाला पैसे देतात की तुम्ही या आणि आपला शोधनिबंध इथे सादर करा, पार्टिसिपेट करा. तर स्कॉलरशिपचा सुकाळ आहे. आणि आर्थिक मदत जर म्हणून हवी असली तर हे आपल्याकडचे अनेक ट्रस्ट आहेत. उदाहरणार्थ सर रतन टाटा ट्रस्ट आहे, दोराब टाटा ट्रस्ट आहे. तर तुम्हाला परदेशी जायचं आहे आणि तुम्हाला आर्थिक मदत हवी आहे तर ते मदत म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता ही मदत त्यांच्याकडनं केली जाते. तर तसे तुम्हाला स्कॉलरशिप्सही मिळू शकतात. आणि आता एक नवीन ट्रेंड असा येतोय की उदाहरणार्थ अशी कंपनी घ्या शेल, जी ऑइल बनवते, ऑइल प्रोडक्शन मोठी कंपनी आहे, अब्जावधी डॉलरची कंपनी. तर त्या लोकांना त्यांच्या विषयात संशोधन करण्यासाठी चांगली लोक हवी असतात. तर ते आता असं करतात की शेल सारखी कंपनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जाते आणि केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि फिजिक्स डिपार्टमेंटला सांगते की तुमच्या चांगल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देतो आणि नेदरलँडमध्ये PhD करू शकाल. सो त्यांची अशी आशा असते की जर आम्ही अशी स्कॉलरशिप दिली तर तुम्ही कधीतरी आमच्यासाठी पुढे काम कराल. पण असं काही बंधन नसतं तुमच्यावर की हे असं केलंच पाहिजे. पण त्यामुळे शिकण्यासाठी आणि ट्रेनिंग घेण्यासाठी सध्या स्कॉलरशिप्स कंपन्यांकडनंही मिळतात. TCS ची आहे. TCS ही स्कॉलरशिप देतं विद्यार्थ्यांना PhD करायला.